महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या छोट्या गावात 24 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला आकाश ठोसर हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत एक आदराने घेतले जाणारे नाव आहे. साध्या खेड्यातून आलेला, कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळणारा हा तरुण थेट रुपेरी पडद्यावर झेपावला आणि सैराटमधील परशा या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात घर करून बसला. आकाशचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले. त्याचे वडील नामवंत कुस्तीपटू असल्यामुळे बालपणापासूनच त्याला आखाड्यातील जीवनाची ओढ लागली. शारीरिक सामर्थ्य, शिस्त आणि चिकाटी या गुणांचा संगम त्याच्यात लहानपणापासूनच दिसून येत होता. कुस्ती त्याची पहिली ओळख होती आणि भविष्यात तो एक मोठा कुस्तीपटू बनेल अशी अपेक्षाही अनेकांना होती. परंतु नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. शिक्षण घेत असतानाच पुण्यात अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्याचे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि शरीरसौष्ठव दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नजरेत भरले. त्या काळात सैराटसाठी एका नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता आणि त्या शोधाचा शेवट आकाश ठोसरमध्ये झाला. सैराट ही भूमिका केवळ एक संधी नव्हती, तर ती एक मोठी जबाबदारी होती आणि आकाशने ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. परशा या भूमिकेत त्याने जी निरागसता, प्रेमळता आणि संघर्ष दाखवला तो आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. रिंकू राजगुरूच्या आर्चीसोबतची त्याची जोडी इतकी गाजली की त्या काळात ती तरुणाईची ओळख बनली. सैराटच्या प्रचंड यशानंतर आकाशला अनेक नवी दारे उघडली गेली. त्याने निवडक आणि वेगळ्या भूमिका स्वीकारत स्वतःला सिद्ध केलं. 2017 मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित FU फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तरुण पिढीच्या नातेसंबंधांना एक नवा दृष्टिकोन दिला. 2018 मध्ये नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज या अँथॉलॉजी चित्रपटात अनुराग कश्यप दिग्दर्शित भागात त्याने राधिका आपटेसोबत एका कॉलेज युवकाची भूमिका केली, जो आपल्या प्राध्यापिकेच्या प्रेमात पडतो. संवाद कमी असतानाही त्याच्या डोळ्यांमधून उमटलेली भावना आणि साधेपणातून आलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. यानंतर 2020 मध्ये डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 1962 द वॉर इन द हिल्स या वेब सिरीजमध्ये आकाशने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्याने सैनिकांसोबत कॅम्पमध्ये राहून त्यांचे जीवनशैली, शिस्त आणि त्याग यांचा अभ्यास केला आणि भूमिकेतले वास्तव त्याने इतक्या प्रभावीपणे साकारले की प्रेक्षकांनी त्याला एक खरा सैनिक म्हणून स्वीकारलं. 2022 मध्ये नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात तो पुन्हा झळकला, यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत. झोपडपट्टीतील मुलांच्या फुटबॉल प्रवासावर आधारित या चित्रपटात आकाशचा संयत पण ठाम अभिनय प्रेक्षकांना खूप भावला. 2023 मध्ये घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात त्याने एका साध्या शेफची भूमिका करून स्वतःला पुन्हा एकदा वेगळ्या छटेत सादर केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि विनोदाच्या मिश्रणात त्याची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली. सध्या आकाश ठोसर त्याच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे आणि तो म्हणजे बालशिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाची भूमिका साकारणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी मोठा अभिमानाचं काम असतं. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धनृत्य अशा कौशल्यांमध्ये प्रशिक्षण घेतलं. ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास, इतिहास तज्ज्ञांची चर्चा आणि शिबिरांमध्ये सहभाग घेऊन त्याने या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्याच्या मते शिवाजी महाराज हे फक्त पात्र नाहीत, तर एक विचार आहेत आणि हा विचार तो पडद्यावर साकारताना अत्यंत जबाबदारीने वागतो. आकाशचा प्रवास फक्त अभिनयापुरता मर्यादित नाही, तो एक सामाजिक जाणीव असलेला आणि साधेपणाने जगणारा माणूस आहे. 2019 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक व्यक्तींच्या यादीत त्याला 8व्या क्रमांकावर स्थान मिळालं. पण या यशाचं ओझं त्याने कधीही डोक्यावर चढू दिला नाही. तो अजूनही जमिनीवर राहतो, साध्या जीवनशैलीत जगतो, अनावश्यक पार्ट्या किंवा झगमगाटापासून दूर राहतो. वेळ मिळाला की तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि मूळ गावी भेट देतो. त्याला निसर्गाची, पर्वतांची आणि शांत गावांची खूप आवड आहे. प्रवास हा त्याचा आवडता छंद आहे आणि त्याच्या सोशल मीडियावर दिसणारे फोटो त्याच्या या शांत जीवनशैलीचे प्रतिबिंब दाखवतात. सामाजिक जबाबदारीबाबत आकाश सतत जागरूक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी भाषणं देतो. व्यसनमुक्ती, शिक्षण आणि करिअर यांसारख्या विषयांवर तो युवकांना मार्गदर्शन करतो. त्याच्या शब्दात स्वतःचा आत्मानुभव असतो आणि संघर्षातनं आलेल्या यशामुळे त्याच्या बोलण्याला वजन प्राप्त होतं. कधी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जनजागृती करतो, तर कधी पाणी बचतीच्या मोहिमेत भाग घेतो.
त्यामुळे तो केवळ एक अभिनेता नाही, तर जबाबदार नागरिक म्हणूनही समाजात ओळखला जातो. आकाश ठोसरचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर एका साध्या गावाकडच्या मुलाने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेले असामान्य यशाचं उदाहरण आहे. त्याचा अभिनय केवळ अभिनय नसून जीवन जगण्याची एक शैली आहे. प्रत्येक भूमिकेत तो स्वतःला इतकं मिसळतो की प्रेक्षकांना तो पात्र खरंच जीवतोय असं वाटतं. तो अभिनयात ओरडत नाही, नाटकीपणा करत नाही, पण त्याच्या डोळ्यातनं आणि चेहऱ्यावरच्या सूक्ष्म भावांमधून भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. हीच त्याच्या अभिनयाची खरी ताकद आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याने आपली साधेपणा, मूल्य आणि नैतिकता जपली आहेत. सोशल मीडियावर त्याची उपस्थिती मर्यादित असली तरी प्रभावी आहे. तो फक्त जाहिराती किंवा फोटो शेअर करत नाही, तर प्रेरणादायी विचार, समाजोपयोगी संदेश आणि त्याच्या आयुष्यातले खरे क्षण प्रेक्षकांशी शेअर करतो. त्यामुळे छानकांशी त्याचं नातं एकतर्फी नसून परस्पर सन्मानाचं आणि जिव्हाळ्याचं आहे. आज आकाश ठोसर हे नाव केवळ एका अभिनेत्याचं नाही, तर एका ब्रँडचं प्रतीक बनलं आहे. असा ब्रँड जो सचोटी, मेहनत, नैतिकता आणि गुणवत्ता यांचा संगम आहे. त्यामुळेच तो विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी आदर्श राजदूत म्हणून कार्य करतो. आकाश ठोसरचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर मूल्यांना चिकटून राहण्याचं आणि सतत स्वतःला सिद्ध करत राहण्याचा एक आदर्श आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेषतः बाल शिवाजी या चित्रपटाबद्दल लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रगल्भ आणि महत्त्वाचा अभिनेता म्हणून आकाश ठोसरचे आज स्थान निश्चित झाले आहे आणि भविष्यात तो आपल्या वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकत राहील यात शंका नाही.